भाजपचे रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे। चंद्रशेखर बावनकुळेंना फडणवीस मंत्रिमंडळामध्ये स्थान देणार असल्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांचं नाव आघाडीवर आहे। रवींद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यता आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, एकीकडे मंत्रिमंडळामध्ये बावनकुळेंना स्थान मिळत असल्याचं पाहायला मिळतं, तर दुसरीकडे रवींद्र चव्हाणांचं नाव आता प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याचं बोललं जातंय। काय नेमकं भाजपच्या गोटात घडतंय? नक्कीच भाजपमध्ये जर का पाहायचं तर एक व्यक्ती एक पद अशा प्रकारची जबाबदारी देण्यात येत असते आणि त्या अनुषंगानं सध्या जर का बघायचं तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदासंदर्भात संधी देण्यात येणार आहे। त्यांची वर्णी आपल्याला मंत्री पदावर लागताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळेच रवींद्र चव्हाण यांचं नाव आघाडीवर असल्याचं देखील आपल्याला कळतंय। प्रदेशाध्यक्षपदासाठी एकूणच ठाणे असेल किंवा कोकण असेल याची जबाबदारी चांगल्या प्रकारे रवींद्र चव्हाण यांनी निभावलेली होती। लोकसभा असेल किंवा मग विधानसभा असेल, एकूणच ज्या जागा जिंकून येणार नाही अशी देखील शाश्वती नव्हती, त्या देखील जागा रवींद्र चव्हाण यांनी आपल्या खात्यामध्ये खेचून आणलेल्या होत्या भाजपच्या आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याची मोठी जबाबदारी जी आहे ती आपल्याला मिळताना पाहायला मिळते आहे। एकूण राज्याच्या हिशोबानं पाहायचं तर प्रदेशाध्यक्षच्या नावासाठी त्यांचं नाव आपल्याला आघाडीवर दिसतं आहे आणि अशातच कुठेतरी आपल्याला पदांची देखील अदलाबदल होताना दिसत आहे। रवींद्र चव्हाण हे नवे प्रदेशाध्यक्ष असू शकतात भाजपचे, तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रिमंडळामध्ये आपल्याला सामील होताना दिसतील। म्हणजे स्वाभाविकच काय नेमकं घडतं पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। अभिषेक तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।